आपकी जुबान हमारी आवाज, देखते रहिए मेरा उल्लास। शिवाजी महाराज की जय भवानी। मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी बरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले संसद रत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि या नगरीला एका उंच स्थानावर नेऊन ठेवण्यासाठी जो भरभरून आम्हाला निधी दिला, त्या निधीमुळेच आज या अंबरनाथ शहराचा विकास आणि नागरिकांमध्ये असलेलं एक आनंदाचं वातावरण, ज्या निधीमधून या अंबरनाथचा विकास झाला, त्या निधी आम्हाला देण्याचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब आतापर्यंत झालेले जे मातून या अंबर एक चांगलं कॉलेज आणि एक चांगलं असं हॉस्पिटल या अंबरनाथकरांची मागणी ती पूर्ण करण्यासाठी आज मी तुम्हाला उपमुख्यमंत्री महोदय आज अंबरनाथ मध्ये तिन्ही रस्त्यांना सुंदर साहेब आपण जी कामं या अंबरनाथ मध्ये केली की भविष्यामध्ये आता कुठलं प्रदर्शन जे आहे विरोधकांना जे आहे हे जी आहे ती झाली नाही। विरोधक पण बोलतात एवढे अंबरनाथ मध्ये आले नाही, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त जे आहे हे 21 तारखेला आपल्याला या अंबरनाथच्या नगर परिषदेमध्ये निवडून येणार आलेले आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। अंबरनाथच्या शंभू महादेवाला दंडवत घालतो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, एवढ्या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी सगळीकडे दिसत आहेत। लाडके भाऊ इकडे पण लाडक्या बहिणी, लाडके भाऊ काय घरी नाही इकडे आहे। प्रचारामध्ये पण लाडक्या बहिणीचा नंबर 1 आहे आणि मी नेहमी म्हणतो, ज्या उमेदवाराच्या पाठी महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला। आज आपल्या इथं जगद्गुरु रामानुजाचार्य डॉक्टर स्वामी बालगोविंदाचार्यजी महाराज पण आशीर्वाद द्यायला आले, त्यांचंही स्वागत मी करतो, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आज मी तुम्हाला भेटायला आलोय, एक गोष्ट सांगायला आलोय। पत्रकार एक गोष्ट सांगायला आलोय, निवडणूक झाली लेट तरी शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल थेट, कारण अंबरनाथ मध्ये फुल टू शिवसेनेचं वार पाहतोय। सगळीकडे भगवं वादळ पाहायला मिळतंय, एक वेगळं वातावरण या अंबरनाथ मध्ये आपण पाहतोय। खरं म्हणजे इथं शिवसेनेचाच भगवा फडकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे। आणि थोडा निवडणूक पुढे गेल्यामुळे आणखी कार्यकर्त्यांना उत्साह वाढला, जोर वाढला आणि जसं खासदारांनी सांगितलं की शिवसेनेचा ग्राफ वाढला, तसा नगराध्यक्षांचा देखील लीड वाढल्याशिवाय राहणार नाही। आणि 21 तारखेला निकाल लागतील तेव्हा शिवसेनेचा जोर का धक्का सगळ्यांना बसलेला दिसेल। तर म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी इथं आहे आणि लाडकी बहीण आमची मनीषाताई वाडेकर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत, त्या तर विजयी होणारच, पण त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी
रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मी आपल्याला सांगतो, पूर्वीच आपण अंबरनाथ पाहिलंय. धुळीचं साम्राज्य होतं. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे कळत नव्हते. परंतु आता या अंबरनाथमध्ये जवळपास सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झाले. धूळमुक्त अंबरनाथ झालंय. या ठिकाणी अनेक विकासाचे प्रकल्प आपण आणले. आणि म्हणून अंबरनाथ पूर्वी शिवसेनेचं होतं, आजही शिवसेनेचं आहे आणि उद्याही शिवसेनेचंच राहणार आहे. एवढंच सांगेन की अंबरनाथमध्ये अनेक कामं विकासाची झाली. अंबरनाथ आज छोटं शहर होतं, परंतु आज त्याचं राष्ट्रीय पातळीवर अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, आमदार बालाजी किनीकर असतील, आपले अरविंद वाळेकर असतील, सुनील असेल, गोपालराव असतील, आमच्या मनीषाताईंनी नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक कामांची उद्घाटन केली. अनेक कामांची